नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. बरोबर 24 तासांपूर्वी म्हणजेच कालच्या झिरो अवरमध्ये आपण राज्यातील राजकारणातल्या काही घडामोडी बघितल्या. त्या सगळ्या घडामोडी या राजकारणातील जोडतोड कशी सुरू आहेत त्याच्या होत्या. आजचा झिरो अवर हा तसा तर कालच्या त्याच घडामोडींचा सिक्वेल किंवा भाग 2 आहे असं म्हटलं तरी चालेल. राज शिंदे भेटीचे पडसाद नक्की कसे उमटले आहेत त्याचा कानोसा आज घ्यायला मिळाला. काल जर भिवंडी महानगरपालिकेमध्ये ड्रामा होता तर आज तिथे महानाट्यच बघायला मिळालं. काल प्रश्न होता तो शरद पवार यांच्या राज्यसभेच्या फेरनिवडणुकीचा, तर आज त्यात भर पडली आहे उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या फेरनिवडीच्या अडचणींच्या बातमीची. त्यामुळे आजचा झिरो अवर आहे राज्याच्या राजकीय रंगमंचावरती याच राजकारणाचा दुसरा अंक लिहिला गेलाय त्यावर. पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नाने जो अत्यंत इंटरेस्टिंग आहे आणि त्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला आजचा प्रश्न बघायला. आजचा आमचा प्रश्न आहे, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. हे राज ठाकरेंचं कथित विधान कुणाला उद्देशून असेल असं वाटतं? महायुती सरकार, उद्धव ठाकरेंसोबतची युती आणि दोन्ही असे 3 पर्याय आहेत. तुमचं यावरचं मत आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. होय, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार आज हे वाक्य राज ठाकरेंनी राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतल्या बैठकीत उच्चारलं. आता हे विधान म्हणलं तर सरकारसाठी होतं, पण आजच घडलेल्या इतर काही घडामोडींमुळे हे वाक्य कुठेतरी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबरोबर असलेल्या युतीशी लागू होत असल्याचं तर वाटत नाहीये ना, असंही विचारायला जागा आहे. पहिल्यांदा मात्र आपण पदाधिकाऱ्यांना नक्की राज ठाकरे काय म्हणाले ते पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. तर मनसे नेत्यांना आज राजमंत्र मिळालेला आहे. महाराष्ट्र सध्या ICU मध्ये आहे असं राज ठाकरे या भेटीत म्हणाले. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते असंही ते म्हणाले. सत्तेत असणाऱ्यांची एक्सपायरी होणार, कायमस्वरूपी काही नसतं. यापुढे फक्त निवडणुकांवरती लक्ष द्या. आता पक्ष बांधणीला सुरुवात करा. मराठी भाषा दिन जोरात साजरा करा. तर अशा पद्धतीचा मंत्रच राज ठाकरेंनी दिलेला आहे. आता सत्ता एक्सपायर होणार असा टोला सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी तर लागणारच होता. राज असं बोलले एवढंच समजण्याचा अवकाश होता आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सरकारला एक्सपायरी डेट का नाहीये ते उदाहरणासकट सांगून टाकलंय. ऐकूयात. जे जनसेवा करतात, जे जनतेची सेवा करतात, त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते. जनता त्यांना सातत्यानं आशीर्वाद देते आणि जनतेच्या आशीर्वादामुळंच भारतीय जनता पार्टी सलग 3 वेळेला महाराष्ट्रामध्ये निवडून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग 3 वेळेला देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून पुढे आले. आता खरं बघितलं तर नुकतीच झालेली मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युतीची लिटमस टेस्ट फेल झाली. ना उद्धव ठाकरेंची मशाल धगधगली, ना मनसेच्या इंजिनानं वेग घेतला. अशा स्थितीमध्ये आपले कार्यकर्ते आणि नेत्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आज ना उद्या करावाच लागला असता. त्यामुळे ही बैठक घेणं पक्ष पुढे चालवायचा असेल तर महत्त्वाची होतीच. त्यात 2 दिवस आधी राज ठाकरे एकनाथ शिंदेंना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. ते नक्की का याचं अधिकृत उत्तर मिळालेलं नव्हतं. त्यामुळे एकीकडे नुकतेच आपल्या चुलत भावाबरोबर एकत्र येऊन राज ठाकरेंनी निवडणूक लढवली खरी, पण नंतर मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेंना समर्थन दिलं आणि काल तर थेट त्यांचं घरच गाठलं. त्यामुळे राजसाहेबांच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे याचा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात सुरू असणारच. कार्यकर्त्यांच्या मनातली ही चलबिचल थोपवणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना जे उत्तर ऐकायचं होतं ते सुद्धा राज ठाकरेंनी घेऊन टाकलं. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाहीये. पण आता आपण परत जाऊया राज ठाकरेंच्या त्या कथित वक्तव्याकडे. प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते. जसं तुम्हाला मी आधी सांगितलं, हे वक्तव्य जरी सरकारबाबत असलं तरी हे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेत जे सध्या सुरू आहे आणि जे आज घडलं त्याला तर लागू होत नाही ना, असं साहजिकच विचारावंसं वाटतं. ठाकरेंच्या युतीमध्ये एक मिठाचा खडा पडलाय. झालंय काय की मुंबईमध्ये महापौर उपमहापौर स्थानापन्न
किंवा सत्ता स्थापन झाल्यावर आता महापालिकेमध्ये चर्चा सुरू झाली आहे स्वीकृत नगरसेवकांची. तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक महापालिकांमध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या संख्याबळानुसार काही जणांना स्वीकृत नगरसेवक करता येतं. ठाकरेंच्या शिवसेनेला 3 नगरसेवक स्वीकृत करता येतील. यातला एक जण आपला असावा असं युतीत लढलेल्या मनसेला वाटणं स्वाभाविकच आहे. आपण जिंकू शकत होतो अशा अनेक जागा उद्धव ठाकरेंसाठी सोडल्या, त्यांच्या उमेदवारांना भरपूर मदत केली, पण बदल्यात आपल्या उमेदवारांना हवी तशी मदत ठाकरेंच्या सैनिकांकडनं झाली नाही अशी एक भावना मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांची एक जागा मनसैनिकाला द्यावी अशी मागणी होती. पण यातली अपडेट अशी आहे की स्वतः ठाकरे सेनेकडे अनेक जण इच्छुक असल्यामुळे ही एक जागा आपल्या बंधूंच्या पक्षाला द्यायची उद्धव ठाकरेंची बिलकुल तयारी नसल्याचं समजतंय. आणि त्यातूनच आलेली एक सोशल मीडिया पोस्ट बघूयात. आपल्या मीडिया सेंटरला जाऊ. ही पोस्ट आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांची. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. पुन्हा एकदा बघूयात. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडनं कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये. आता ही पोस्ट कोणी केली आहे तर ही पोस्ट आहे संदीप देशपांडेंची, राज ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते. एवढं एकच वाक्य देशपांडेंनी लिहिलंय. याला आगापिछा काहीही नसला तरी ते कुणाला उद्देशून आहे याचा अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल. आणि जर तुम्हाला अंदाज आला नसेल तर उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या BMC गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी यावर जी प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकून तुम्हाला तो अंदाज नक्कीच येईल. आदित्यांबरोबर राजसाहेब होते, त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का, मलाही नाही माहिती. मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं. काही अजून त्यांची दोघांची वेगळी हे असू शकते. आता सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे टोमणे बहादरांसाठी अतिशय अनुकूल आहे. ठाकरे बंधूंमधल्या या संघर्षाची बातमी बाहेर येताच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी लगेचच खिल्ली उडवायला सुरुवात केली. त्यांचा सूर अर्थातच उद्धव ठाकरेंनी पाठीत सुरा खुपसला आणि राज ठाकरेंना सहानुभूती दाखवणार होता. ऐकूयात उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी मारलेले हे टोमणे. ज्यावेळी मनसे आणि UBTची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा ब्रह्मनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. UBT पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झाले. आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल. त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा. तर एकीकडे एक्सपायरीच्या राज ठाकरेंच्या विधानावरनं एक जबरदस्त बोलाचाली पाहायला मिळत होती, परंतु एकीकडे हे सुरू असताना भिवंडीमध्ये मात्र महानाट्य सुरू होतं. कालपर्यंत जे घडलं ते आपण थोडंसं रिवाइंड करूया. भिवंडी ही महापौर ठरवणारी महाराष्ट्राची शेवटची महापालिका. तिथे काँग्रेसकडे सर्वात जास्त नगरसेवक, पण ते महापौर बसवण्या इतके नाहीत. काल त्यांनी एक नवीन सेक्युलर आघाडी उघडली ज्याच्यामध्ये भाजपचा ऑलरेडी स्थापन झालेल्या गटातनं फुटून 9 नगरसेवक सामील झाले नारायण चौधरी यांच्या नेतृत्वात. आणि काँग्रेसनं ठरवलं की नारायण चौधरींनाच महापौरपद द्यायचं. इथंही ठरवलं आणि तिथे काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलं. भिवंडीचे काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांनी थेट राहुल गांधींनाच पत्र लिहिलं. या पत्रामध्ये प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून पक्षच भाजपला विकल्याचा घणाघाती आरोप केला. काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असताना आपल्याला वाटाघाटी करण्याच्या सूचना हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं केल्या गेल्या नाहीत असा आरोप मोमीन यांनी केला. शिवाय AB फॉर्म वाटपातही आपल्याला डावलल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण आज 12 वाजता निवडणूक होणार होती आणि त्यात भाजपने आपले 9 नगरसेवक गेल्यावरही स्नेहा पाटील नावाच्या आपल्या नगरसेविकेला महापौर पदासाठी मैदानात उतरवलं. स्नेहा पाटलांना मतं पडू लागली आणि भाजपने सेलिब्रेशनही सुरू केलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आकडे नसताना भाजप कसं जिंकलंय याचा काही काळ संभ्रमही निर्माण झाला. आणि मग मात्र निवडणूक पार पडल्यावर
नारायण चौधरींच्या रूपात भिवंडीला अखेर आपला महापौर मिळाला. शहराचं डेव्हलपमेंट, लोकांना सगळ्यात शिक्षणाचा महत्त्वाचा निर्णय, कारण आपल्याकडं स्लम एरिया जास्त आहे. त्या स्लम एरियाकडे आपण लक्ष नाही दिलं तर आपली पुढची पिढी फार माघार होईल. म्हणून त्यासाठी माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षक. नाही, मी या शहराचा महापौर झालेला आहे. मला या महापौर पदाचा जो मान मिळालेला आहे त्या मानाचा सन्मान ठेवून मी सर्व जनतेचं काम करतो. पण हा सगळा ड्रामा इथेच संपलेला नाहीये. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले तेही आपण ऐकूया. ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की भाजप कारवाई करणार म्हणजे नक्की काय होऊ शकतं, तर ते समजून घेण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात की कोणकोणते पर्याय कारवाईसाठी असू शकतात. तर भिवंडीमध्ये पुढे काय होणार? नारायण चौधरींसह 6 बंडखोर भाजप नगरसेवकांवरती कारवाईची टांगती तलवार सध्या आहे. पक्षाच्या व्हीप मोडल्यामुळे संबंधित नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता आहे. सदस्यता गेल्यास त्या आधारे मिळालेली पदं जाण्याचीही भीती असते. भाजपने तक्रार केल्यास पक्षांतर बंदीविरोधी कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. गटनेत्याच्या लेखी तक्रारीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत पुढची कारवाई केली जाऊ शकते. बंडखोर सदस्यांवरती निलंबन किंवा हकालपट्टीसारखी पक्षांतर्गत कारवाई होणं शक्य आहे. व्हीपच्या विरोधात मतदान करणाऱ्याची तक्रार आल्यास विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सुनावणी सुद्धा होईल. भाजपनं रितसर तक्रार केली नाही तर कोणतीही कारवाई नाही, हेही तितकंच खरं. तक्रार केली तरी त्याची सुनावणी आणि निर्णय व्हायला 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे भिवंडीमध्ये पुढे काय होणार यासाठी सुद्धा कदाचित इतका कालावधी लागण्याची शक्यता आहे. याच्या सगळ्या शक्यता आपण या निमित्ताने पाहिल्या. आपण 0 आवरच्या सुरुवातीपासून बघतोय, सुरू आहे किस्सा कुर्सी का. कुठे स्वीकृत नगरसेवकाची खुर्ची, कुठे महापौराची खुर्ची, पण काही खुर्च्या जास्त मोठ्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा सध्या एक सुप्त अशी जंग सुरू आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लवकरच आपल्या खुर्च्या रिकाम्या कराव्या लागणार आहेत. राज्यसभा आणि विधान परिषदेतला त्यांचा कार्यकाळ संपतोय. पण मेघ अशी आहे की महाविकास आघाडीचं संख्याबळ बघता दोन्ही सभागृहात एकच जण पाठवता येईल. शरद पवारांसाठी संजय राऊत कसे आग्रही आहेत हे आपण कालच्या 0 आवरमध्ये बघितलंय. आता त्यांनी उद्धव ठाकरेंच्या फेरनिवडीसाठी आग्रह धरलाय. केवळ आग्रहच नाही तर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं अशी सगळ्यांची इच्छा असल्याचंही राऊतांनी सांगून टाकलंय. आणि म्हणून इतर घटक पक्ष लहान स्थान आणि 50 पर्यंत जात आहोत. जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे. विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे संजय राऊत सातत्याने सध्या 2 नावं पुढे करतायत. राज्यसभेसाठी शरद पवार आणि विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे. पण हा पण खूप महत्वाचा आहे, कारण राऊतांचं एका फॅक्टरकडे साफ दुर्लक्ष होतं आणि तो फॅक्टर म्हणजे काँग्रेस. पदं आपापसात वाटून घेत असताना काँग्रेसचा राऊतांना विसर पडला असावा आणि त्यामुळेच मग काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना हम भी है रेस में असं सांगायची वेळ आली आहे. 20 जागा शिवसेनेच्या आहे, 16 जागा काँग्रेसच्या आहे, 10 जागा राष्ट्रवादीच्या आहे. त्यामुळे राज्यसभा किंवा विधान परिषद या 2 पैकी 1 जागा जी आहे ती काँग्रेसला मिळाली पाहिजे, कारण काँग्रेस 2 नंबरचा पक्ष आहे आणि रोटेशनचा जरी विचार केला तरी काँग्रेसला 1 जागा मिळाली पाहिजे असं काँग्रेसच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सगळ्यांचा विचार आहे. तर असं हे रंगलंय राजकारण आणि या सगळ्या रंगलेल्या राजकारणावरती चर्चा आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी बघूयात आपल्या प्रश्नावरती आज नक्की प्रतिक्रिया काय आलेल्या आहे. काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत मीडिया सेंटरला. युट्यूबवरनं नितीन यांची प्रतिक्रिया आहे. मनसेने ठाकरे गटासोबत केलेल्या युतीचा राज ठाकरे यांना फायदा झाला नाही.
म्हणून केलेलं हे वक्तव्य आहे. युट्यूबवरनं शहाजान मुलानी यांची प्रतिक्रिया बघतोय. राज ठाकरे कोणाबद्दल बोलले माहिती नाही, पण खरं बोलले. पुढची प्रतिक्रिया आपण बघतोय विनोद यांची. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामागे राजकीय संदेश दडलेला दिसतोय. हे विधान सध्याच्या राजकीय समीकरणांकडे निर्देश करते. मयूर बाकलीवाल यांची एक्सवरनं प्रतिक्रिया बघतोय. एक्सपायरी डेटची भाषा तेच करतात ज्यांची राजकीय ताकद कमी होत चालली आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया विनायक शेंडे यांची आहे. विकासासाठी एक्सपायरी डेट नसते. जो जो विकासासाठी झटेल तो निवडून येईलच. इंस्टाग्रामवरनं श्याम म्हणतायत एक्सपायरी डेट ही महायुतीची संपत आली आहे. हेच राज ठाकरेंना सुचवायचं असेल. आणि याच अनुषंगाने आता आपण चर्चा करूया. चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि ठाकरे सेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे. आपण दोघांचंही स्वागत करूया. गेस्ट सेंटरमध्ये आपलं दोघांचंही स्वागत आहे. सुरुवातीला अतुलजी तुमच्याकडे येते मी. राजकारणामध्ये खरं तर काहीच शाश्वत नसतं. म्हणजे आपण बघायला गेलं तर आधी उद्धव ठाकरे तुमच्या सोबत होते, मग त्यानंतर त्यांनी एक वेगळं बिऱ्हाड मांडलं महाविकास आघाडीबरोबर. त्यामुळे सुरुवातीला सरकार तुमचं एकत्र होतं, मग नंतर हातात सरकार नव्हतं तुमच्या, आता पुन्हा एकदा आहे. तर असं म्हणत असताना राज ठाकरेंनी आज जेव्हा म्हटलं की प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी असते, तर ते इतकं का बोचलेलं आहे सत्ताधाऱ्यांना? आम्हाला बोचण्याचा काही मुद्दा नाहीये. आणि राज ठाकरेंच्या आणि उभाटाच्या युतीची एक्सपायरी डेट ही चालू व्हायच्या आधीच संपलेली आहे. आणि त्याच्यामुळे स्वतःच्या मनातली या विषयातली मळमळ व्यक्त करण्याकरता ते कदाचित महायुतीचं नाव घेत असतील. पण हे लेकी बोले सुने लागे अशा प्रकारची बाब आहे की काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. आणि त्याच्यामुळे मुळात मी तुम्हाला एक सांगतो की राज ठाकरे असतील किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सगळे जे आहेत ना, यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे. पण एक्सपायरी डेट संपलेली असली तरी सुद्धा यांना असं वाटतंय की आपण राजकारणामध्ये प्रचंड मोठे रिलिव्हंट आहोत. आणि त्याच्यामुळे ज्यांना मुंबईच्या बाहेर कुठलीही जागा नाही, काही स्थान नाही, त्या राज ठाकरेंनी उगीच महायुतीवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षामध्ये काही धुगधुगी आता निर्माण करता येते का याचा प्रयत्न करावा. त्यांनी उगीच इतर पक्षांवर महायुतीवर टीका टिप्पणी करण्याच्या ऐवजी स्वतःच्या महापराजयाचं त्यांनी विश्लेषण केलं आणि आत्मचिंतन केलं तर मला वाटतं काहीतरी धुगधुगी त्यांच्या मृतवत पक्षामध्ये यायची शक्यता आहे. बर अखिलजी काय म्हणाले याबद्दल? कारण हे लेकी बोले सुने लागे असं एकतर थेट म्हणतायत अतुलजी. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाचा घटनाक्रम पाहिला तर स्वीकृत नगरसेवकाच्या अनुषंगाने जे ट्विट केलेलं आहे संदीप देशपांडेंनी, आणि ज्या सूचक काही घटना घडतायत किंवा अगदी शिंदेबरोबर असलेली भेट असू देत राज ठाकरे यांची, याच्यानंतर ऑल इज नॉट वेल असे सुद्धा संकेत मिळत आहेत. तर मग ही एक्सपायरी डेट नक्की कोणाला लागू होते? बघा, कोणीतरी काहीतरी स्टेटस ठेवतं, त्याच्यावर आम्ही खरं तर का बोलावं? शिवशक्ती युती हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांमध्ये आहे. त्याच्यावरती मी पाहतोय, आपण देखील आता शो सुरू करायच्या आधी दाखवलं काही वक्तव्य. भारतीय जनता पक्ष आणि तो शहासेना शिंदे गट ते बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना सारखे ते का नाचतायत मला काय कळेना. आता एखाद्या व्यक्तीने कोणाला जर पोटशूळ उठलं असेल, जर त्याला युतीबद्दल म्हणजे त्यांनी मिठाचा खडा टाकायचं ठरवलं असेल, तर तशा व्यक्तीबद्दल मला असं वाटतं की आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे सगळ्या माध्यम प्रतिनिधींना भेटले होते, सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारला. असं कुठेही सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या वक्तव्यांनी हे तुम्हाला जाणवलं का की आम्ही युतीत आहोत, युतीत नाही आहोत? एक स्वीकृत पदासाठी जर एखादा पक्षाचा सो कॉल्ड नेता प्रवक्ता जर काय बोलत असेल तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, आणि मला असं वाटतं त्यांनी व्यक्तिगत त्यांच्या मोबाईलवरती जर तो तसा स्टेटस ठेवला असेल तर त्याच्यावर आम्ही का बोलावं? फक्त मी राजसाहेबांच्या शब्दात इतकं सांगू इच्छितो की मिठाचा खडा टाकणाऱ्यांवर आम्ही का बोलायचं? आम्ही तेच बोलू जे आम्हाला बोलायचंय, जे त्यांना पाहिजे ते आम्ही नाही बोलणार. मनसे या बाबतीमध्ये नाराज नाहीये स्वीकृत नगरसेवक पदाच्या मुद्द्यावर ना?
जर मनसे याबाबत नाराज असती तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेब काल आपल्याला माध्यम प्रतिनिधीने, आपण पण चॅनलवरती बातमी चालवली, ते दोघे एकत्र आपल्याला दिसले की नाही? शिवशक्तीचा एक कार्यक्रम होता, म्हणजे तिथे उद्घाटन कार्यक्रम होता, तिथे दोघे एकत्र आले की नाही? तर ते दोघे एकत्र आले, यापुढे देखील ते एकत्र राहतील. आणि राहिला प्रश्न एक्सपायरी डेटचा, तर भातखळकर सरांना फक्त एक जुनी आठवण करून देतो की एक्सपायरी डेट, आता मनसेचा कोण प्रवक्ता नाही म्हणून आम्ही युतीत असल्यामुळे त्यांच्यासाठी बोलतो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंकडे एक नेता गेला होता, भातखळकर सरांची स्मरणशक्ती जर ठीक असेल आणि माध्यमांची तर त्यांना आठवत असेल की सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी व्यासपीठावरनं जाहीर सभेत सांगितलं की एक नेता दिवसभर येऊन त्यांच्या कृष्णकुंजवर आमदारकीच्या तिकीटसाठी बसलेला, कारण त्यांच्या करिअरचं एक्सपायरी डेट जवळ आलेलं. मग त्याच्यानंतर राजसाहेबांना त्यांच्या नेत्यांना फोन करून सांगावं लागलं की त्यांना घ्या आणि त्यांना आमदारकीची तिकीट द्या. जरा भातखळकर सरांना त्यांचा विसर पडला असेल तर एक्सपायरी डेट बद्दल कोणी बोलावं आणि कोणी बोलू नये. अखिलजी एक गोष्ट सांगते, आम्ही मनसेच्या सुद्धा प्रतिनिधींना विचारलं होतं, परंतु त्यांनी आज इथे यायला सकारात्मकता दाखवली नाही आणि त्यामुळे कोणी आज इथे नाहीये. आता अतुलजी, जे आता अखिलजी म्हणत होते, नक्की काय रोख आहे त्यांचा, काय म्हणायचंय त्यांना, काय उत्तर द्याल त्यांना? हे कोण अखिल चित्रेत, मी काय यांना ओळखत नाही. हे कोण जे तुम्ही म्हणजे आज टीव्हीवर आणले आहेत. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून गेलोय आणि तिसऱ्यांदा मी 84,000 मताधिक्याने निवडून गेलेलो आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला मी काडीतकी किंमत देत नाही. हा पहिला मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की मनसेची एक्सपायरी डेट केव्हा संपलेली आहे आणि उद्धव ठाकरेंची एक्सपायरी डेट जवळ येत चाललेली आहे. यांच्या पक्षांची अवस्था काय आहे? यांनी एकत्रित 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. यांनी एकंदरीत महानगरपालिकेच्या काही ठिकाणी निवडणुका लढवल्या. कल्याण डोंबिवलीत मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला. चंद्रपुरामध्ये ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे यांचे कोणाचा पायपोस कोणात नाही, अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांची एक्सपायरी डेट ही जवळजवळ आता जवळ आलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी इतरांच्या एक्सपायरी डेट विषयी बोलण्याचं काही कारण नाहीये. शेवटी भारतीय जनता पार्टी आज देशातला नव्हे जगातला सर्वात नक्कीच. पण अतुलजी, मग आज भिवंडीमध्ये जे काही झालं खुर्चीच्या खेळामध्ये आणि काँग्रेसने भाजपला जो धक्का दिला त्याच्यावरती तर आपण बोलू शकतो ना आज? नाही, बोलू शकतो ना. यात काय आहे? या संदर्भामध्ये भिवंडीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्या संदर्भातली अधिकृत भूमिका जी आहे ते आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे आज उद्या जाहीर करतील. आणि त्या संदर्भात काय पावलं उचलायची आहेत संघटनात्मक दृष्ट्या. पण मग नेमकी काय कारवाई होण्याची शक्यता तुम्हाला वाटते? नाही, मला याची आता काही कल्पना नाहीये. आणि जोपर्यंत कारवाई होत नाही त्यामुळे तोपर्यंत त्याच्यावर जाहीररित्या भाष्य करणं ही आमच्या पक्षाची संस्कृती नाहीये. आणि त्याच्यामुळे या संदर्भातले जे काही वक्तव्य असेल ते स्वतः आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्या संबंधी व्यक्त करतील आणि ती पक्षाची आमच्या अधिकृत भूमिका असणार. बर. अखिलजी, ही भिवंडीतली तर महापौर पदाची खुर्ची गेली भाजपकडनं, पण त्याचबरोबर एक वेगळा खुर्चीचा खेळ सुरू आहे आणि तो म्हणजे राज्यसभेच्या खुर्चीसाठी नक्की काय चाललेलं आहे? काँग्रेस बरोबर सुद्धा सध्या नीट सुसंवाद सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये यावरनं? हे बघा, आदित्य ठाकरे साहेबांनी आजच थोड्या वेळाआधी माध्यमांशी बोलताना असं सांगितलेलं आहे की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, पवारांचा पक्ष असेल, त्या तिघांबरोबर अजून बैठकच झालेली नाही आहे. ती बैठक झाल्यानंतर रोटेशनप्रमाणे ज्यांना ती सीट असेल त्याप्रमाणे ती सीट दिली जाईल आणि ती चर्चा एकदा पूर्ण झाल्यावरती 100% आपल्याला कळवण्यात येईल की ती सीट कोणाला मिळेल. तर आत्ता त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं वक्तव्य सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब आमच्या नेत्यांनी केल्यानंतर मी करणं हे उचित ठरणार नाही. आणि राहिला प्रश्न, याच्या आधी आता भातखळकर साहेबांनी सांगितलं की ओळख नाही वगैरे, ते जाऊ द्या, मला कोण ओळखत नसेल तो वेगळा विषय, त्यांना माहीत नसावं, कारण कांदिवलीच्या बाहेर ते खूप कमी पडतात. पण ते नेत्याचं नाव मी घेतलं नव्हतं, पण त्यांना मला वाटतं ते एकदम बरोबर ठीक निशाण्यावर लागलं. हे आता दावे करतायत 3 वेळा आमदार व्हायचे, आमदारकीच्या तिकीटसाठी हेच बसले होते कृष्णकुंजवर दिवसभर. आणि याची क्लिप दाखवा, जाहीर सभेत सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं. अखिलजी, थोडं कुठली क्लिप वगैरे काही नाहीये, कळलं की नाही? एक नेता काही बेबंदपणे बडबडतो
त्याच्या आधारावर तुम्ही जर का खरं मानत असाल तर गोष्ट वेगळी आहे. या राज ठाकरेंचे नगरसेवक तुम्ही फोडले होते. हे राज नक्की. ठाकरे ओके, अतुलजी उद्धव आणि ठाकरेंविषयी काय काय बोलले? अखिलजी, आणि पण हे मला सगळं असं वाटतंय तुम्ही- की या मुद्द्यावरनं टोलेबाजी तर सतत होत राहील, ह्याला काही एक्सपायरी नाही हे नक्की आहे. कारण राजकीय टोलेबाजी हा सगळ्यात नेहमी सतत चाललेला असा विषय असतो. परंतु आज तुम्ही दोघं जण इथे आलात आणि चर्चा केलीत, माहिती दिलीत, उत्तरे दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपल्या पहिल्या प्रश्नावरती आता काय कौल आहे महाराष्ट्राचा हे जाणून घेऊया. नक्की लोकांना काय वाटतंय की ही एक्सपायरी डेट कोणासाठी असावी. एकूण 34,000 मतं या प्रश्नाच्या अनुषंगाने आलेली आहेत आणि त्यामध्ये 67% लोक म्हणतायत हे महायुती सरकारसाठीच आहे. 26% लोकांचं मत आहे की उद्धव ठाकरेंसोबतची जी युती आहे त्याच्या एक्सपायरी डेट बद्दल हे बोललं गेलंय आणि 7% लोक म्हणतायत की हे दोघांसाठी आहे. आता लगेचच कुठली निवडणूक नसली तरी राजकारणाच्या थिएटरमध्ये अशी लहान मोठी नाटकं रंगतच राहणार. मग त्यात कुणाची सरशी होणार, कुणाला धक्के बसणार, कुणाला हसू येणार तर कुणाच्या डोळ्यात पाणी येणार. हे राजकारण काही संपणारं नाहीये. पण तितकाच महत्वाचा विषय आहे तो बिघडलेल्या सामाजिक घडीचा. आता घेऊयात भिगवण अपहरण प्रकरणातील हाय व्होल्टेज ड्राम्यासह महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बातमीचा आढावा. गेले 2 दिवस ज्या प्रकरणावरनं राज्याचं राजकारण तापलं होतं आणि राज्यात पुन्हा एकदा लव्ह जेहादच्या चर्चांना उधाण आलं होतं ते पुण्यातलं भिगवणमधल्या मुलीचं अपहरण हे पूर्णतः बनाव होतं हे उघडकीस आलंय. प्रकरणातील कथित मुख्य आरोपी हा झहीर शेख आहे आणि म्हणूनच काही राजकारणी या प्रकरणाकडे सुरुवातीपासूनच जातीनं लक्ष देत आहेत. मुलीनं व्हिडिओ जारी करून आपण मर्जीने झहीर शेख सोबत गेलं असल्याचं सांगितलं, पण तरीही या प्रकरणाला लव्ह जेहादशी जोडलं गेलंय. हे प्रकरण तापलेलं असतानाच आता अहिल्यानगरामधल्या राहुरी तालुक्यामधून आलेल्या बातमीमुळे महाराष्ट्र आणखीनच हादरून गेलाय. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सलग 5 दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण असल्यामुळे हेही प्रकरण लव्ह जेहादच्याच मार्गावरती वळवलं जात आहे. आता या बातमीचा सविस्तर आढावा, सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. भिगवण अपहरण प्रकरणामध्ये आज घडलेल्या घडामोडींचीही माहिती घेणार आहोत. पण त्यापूर्वी बघूयात आजचा आपला दुसरा प्रश्न. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे भिगवण अपहरण प्रकरणाची सत्यता समोर येण्यापूर्वीच राजकारण्यांकडनं याला धार्मिक रंग देण्याची घाई झाली का, असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय जरूर याच्यावरती व्यक्त व्हा. खरं तर प्रश्न ऐकून तुमच्यापैकी काही जणांना आश्चर्यही वाटलं असेल, पण काय झालंय ते मी नीट सांगते. भिगवण इथे आईच्या आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या डोळ्यात देखत 2 मुस्लिम तरुणांनी मुलीचं अपहरण केल्याची बातमी 18 तारखेला येऊन धडकली आणि एकच खळबळ उडाली. मुलीच्या सुटकेसाठी भिगवणमध्ये ठिय्या आंदोलन, मोर्चे निघाले, रास्ता रोकोही करण्यात आलं. आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी तर हे प्रकरण लावून धरलं आणि लव्ह जिहादशी याला जोडून मुलीच्या सुटकेसाठी ते मोर्चातही उतरणार होते. एकंदरीत काय तर या प्रकरणामुळे धार्मिक तेढ निर्माण होते की काय असं वातावरण निर्माण झालं होतं. पण हा सर्वच प्रकार एक बनाव असल्याचं उघडकीला आलंय. झालंय असं की या प्रकरणातील तरुणी आणि तरुण रात्री उशिरा बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले आणि आपण मर्जीनं मुलासोबत गेल्याचं या मुलीने प्रतिज्ञापत्रामध्ये नोंदवलंय. तिने या प्रतिज्ञापत्रामध्ये नक्की काय म्हटलेलं आहे हे आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. भिगवण अपहरण आहे का नक्की? कारण मुलीने काय म्हटलं ते आपण बघतोय. मर्जीने ती मुलासोबत गेली होती असं तिचं म्हणणं आहे. असा तिने व्हिडिओ सुद्धा केलेला होता. खरं तर मुलासोबत गेल्या 1 वर्षापासून तिचे प्रेमसंबंध आहेत असं तिचं म्हणणं आहे. या नात्यासंदर्भात तिने आई आणि भावाला माहिती दिली होती. दुसऱ्या मुलासोबतच्या लग्नासाठी तिचा विरोध होता. आई आणि भावाने मिरची पूड फेकल्याचा जो गुन्हा, जी केस दाखल केली आहे ती खोटी आहे, ही सुद्धा तिने माहिती दिलेली आहे. आता प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर आज वैष्णवीनं पोलिसांसमोर जबाबही नोंदवला. आपण मर्जीनं झहीर सोबत गेलो होतो असं तिनं सांगितल्याचं पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल म्हणाले. ऐकूयात.
कडे येण्याचे अगोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओमार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती, परंतु नेमका जे त्याची आई, घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत. आता एकीकडे वैष्णवी आपण स्वतः मर्जीने झहीर शेख सोबत गेलं असल्याचं सांगतेय, पण तिचे कुटुंबीय मात्र ते मानायला तयार नाहीयेत. ती झहीर मुले गेली कित्येक वर्ष दबावाखाली होती आणि हा जबाबही तिने दबावाखालीच दिलाय असा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे. पाहूयात. तिला 12 वर्षापासून दबावाखाली आहे. ती माझं पती वारल्या तर करोनामध्ये वारल्यामुळं ह्या लोकांनी फायदा घेतला. 12 वर्षापासून तिला धमकी देत आले. त्या दबावाखाली ती आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही. ती दबावाखालीच आहे आणि ते त्यांच्याकडे जर मुलगी गेली तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे. त्यांच्याकडे मुलगी गेलीच नाही पाहिजे ना. आम्हाला कुणाचं सहकार्य सुद्धा पोलिसांचं नाही, कुठल्या मंत्र्याचं नाही, कुणाचं सहकार्य नाही, काय नाही. त्याच्यामुळे आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे. ठाम आहे मी त्या तक्रारीवर. 12 वर्षाच्या मुलीला दबावाखाली आणल्यानंतर 12 वर्षापासून जी मुलगी दबावाखाली या तिला उपायच काय नाही. तिचं भाऊ लहान असल्यामुळं तिच्यावर दबाव आणला या. तेव्हापासून दबाव ब्लॅकमेल करते ती आणि ती दबावाखाली बोलती या. ती म्हणाली की माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होते आणि आजच्या ह्याच्यातनं परत निष्पन्न केलं माझे 1 वर्षापासून संबंध होते. तर ही तफावत कशी आहे किंवा बनवताना व्हिडिओ कसे बनवलेत हे आम्हाला काय पूर्ण आम्ही त्या गोंधळात आहे की नक्की खरं सत्य काय आहे, हे सत्य काय बाहेर यायला तयार नाही. त्यामुळं आमची मुलगी थोडीशी आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्हाला तिच्याशी संभाषण करता येईल की काय कसं काय. ती अजून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. खरं तर हे प्रकरण जेव्हापासून उघडकीस आलंय तेव्हापासूनच या प्रकरणामध्ये धार्मिक राजकारण सुरू झालंय. गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी तर हे प्रकरण अत्यंत लावून धरलं. वैष्णवीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात यावं आणि मुलावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पडळकरांनी केली आहे. तर तिच्या घरी वडीलधारक कोणी नसल्यामुळे तिला टार्गेट केल्याचं संग्राम जगताप यांनी म्हटलंय. ऐकूयात. तर यांची प्रेम संबंध होते, यांच्या घराला लागून घर आहे, मग बाजारातून पळवायची गरज काय होती की याच्या मुळामध्ये जाऊन या प्रकरणाच्या पाठीमागं कोण आहे, यांना सपोर्ट कोण करत आहे, याच्या पाठीमागं कोणाची शक्ती आहे, हे सर्व तपासून यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि मुलीला ताब्यात देऊन त्या मुलावरती गुन्हा दाखल करावा. त्याच्या पाठीमागं कोण आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे. तिच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे की माझे 9 वर्षापासून त्या मुलाच्या समवेत माझे प्रेमाचे संबंध होते. म्हणजे याचा अर्थ 9 वर्षापूर्वी जर म्हटलं तिचं 19 वर्षाचं वय आज आहे तर मग तिचं वय झालं 10. 18च्या आत ह्या मुली ज्या वेळेला असतात तर त्यावेळेस त्यांना कुठंतरी प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याच्या बाबतीमधला पुढाकार काही लोकांनी घेतला जातो असा आमचा वारंवार संशय. तर एकीकडे पुण्यातल्या भिगवण प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलेलं असताना अहिल्यानगरमधल्या राहुरीतनं आलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र अक्षरशः हादरलाय. राहुरीतल्या एका गावामध्ये 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर जंगलात ठेवून सलग 5 दिवस लैंगिक अत्याचार करण्यात आले. 13 फेब्रुवारीला कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली मुलगी घरी परतली नाही, त्यामुळे तिच्या पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. धक्कादायक म्हणजे पोलिसांना ही अल्पवयीन मुलगी जंगलात सापडली. तब्बल 5 दिवस या मुलीवरती जंगलामध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारे यांना अटक केली आहे. पीडितेच्या जबाबावरून या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाणवरती पॉक्सो कायद्याअंतर्गत अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोपही लावण्यात आले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय ठेगे यांनी काय माहिती दिली आपण पाहूयात. एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्यांचा धर्म पाहता याही प्रकरणामध्ये लव जेहाद तर नाही ना,
असा प्रश्न विचारण्यात येतोय. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव आणि जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी हा आरोप केलाय. तर भाजपचे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी लव्ह जिहादवरती पुन्हा निशाणा साधलाय. लवकरात लवकर कायदा लागू झाला पाहिजे, ज्यांनी हे जे जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत हे लवकर ठिसून निघतील आणि यांना लवकरात लवकर महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या बाहेर काढून टाकलं पाहिजे आणि कठोर शिक्षा असलेल्या लोकांना झाली पाहिजे. त्याकरता हा कायदा लागू होणं हे आवश्यक आहे. लव्ह जिहादचा संशय आहे आणि मुलीवरती 5-6 दिवस जंगलामध्ये अत्याचार केला गेलाय. हे जे कुणी सगळी लोक आहेत की लव्ह जिहादच्या घटना घडत नाहीत असे जे म्हणतायत, ह्या लोकांनी या गोष्टीकडे सिरियसली बघितलं पाहिजे. हिंदू मुलींना टार्गेट करून फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टावरती त्यांना 10-20 मुलं फॉलो करतायत आणि मग ठरवून प्लॅन करून त्यांना जाळ्यामध्ये ओढतायत. मुलींच्या टार्गेटमध्ये जे 2-3 पॅटर्न जे सेम आहेत, एकतर तिला 18च्या अगोदर टार्गेट करायचं, दुसरी गोष्ट की तिच्या मागं वडीलधारी जो आधार असतो तो नसलेला पाहिजे. आणि म्हणून कुठंतरी या प्रशासनानं याच्यावरती कुठंतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे. जे आरोपी असतात त्या आरोप्यांना कुठंतरी पोलीस प्रशासन मदत करतं का, हा सुद्धा एक फार मोठा प्रश्नचिन्ह आज प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. तर हे दोन्ही नेते या प्रकरणामध्ये सुद्धा लव्ह जिहादवरती ठाम आहेत आणि त्याचबरोबर भिगवण प्रकरणामध्ये सुद्धा याच दोन नेत्यांनी लव्ह जिहादचा उच्चार केलेला होता. परंतु हे करायला थोडीशी घाई झाली का, अशाच अनुषंगाचा प्रश्न आम्ही विचारलेला आहे. त्याच्यावरती महाराष्ट्राचा कौल काय आपण बघणार आहोत पोल सेंटरला. एकूण 21,000 मतं या प्रकरणामध्ये आलेली आहेत आणि सत्यता समोर येण्यापूर्वीच राजकारण्यांकडनं धार्मिक रंग देण्याची घाई झाली का. 89% लोक म्हणतायत होय आणि 11% लोक म्हणतायत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.